ओमदादांनी सांगितलं होतं की मतदारसंघामध्ये मी येणार, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आणि सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन पुढची राजकीय भूमिका काय आहे ते जाहीर करणार आहेत. कार्यकर्त्यांची जर तुम्ही आताची समस्या पाहिल्या, कार्यकर्त्यांची त्यांच्या भागातली कामं होण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या बाबतीमध्ये जर समजा दादा जे काही निर्णय घेत असतील तर त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी पाठीशी आहे, त्यांच्या मागे आम्ही उभे आहेत. आता दादा विचारायला चालू आहे किंवा विचारतात आम्हाला सगळ्यांना. तुम्ही जे निर्णय घ्याल ते योग्य म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. कसं आहे, आपल्या नेत्याच्या पाठीमागं आपण जर अडचणीच्या काळात उभं राहायचं नाही तर मग केव्हा उभं राहायचं, म्हणून दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आज बैठकी होणार आहे इथं 4 वाजता काहीतरी. जे दादा निर्णय घेतील ते आम्हाला कार्यकर्त्याला मान्य असेल. खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. खरं तर शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळेस खासदार ओमराजे निंबाळकरांनी आपल्या कार्यालयावरलं धनुष्यबाण चिन्ह काढलं आणि मशाल लावली. खरं तर उद्धव ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहणार हे ते वारंवार सांगत आले. मात्र आता कुठंतरी संकेत मिळतात की एकनाथ शिंदेंसोबत ओमराजे निंबाळकर यांचं जाणं जवळपास निश्चित झालंय. पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात गेल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे आणि याच हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत कार्यकर्त्यांशी संवाद साधून. त्या अगोदर आपण कार्यकर्त्यांशी त्यांच्या संवाद साधायला खरं तर आज बैठक आहे. आज बैठकीनंतर ओमदादा आपला भूमिका मांडणार आहेत. काय आहे पक्षातली खतखत, कार्यकर्त्यातली खतखत? नाही, काल निकाल लागला राजेसाहेबाच्या हत्याकांडाचा आणि तो अत्यंत दुर्दैवी लागला. आज त्याच ओमदादांनी सांगितलं होतं की मतदारसंघामध्ये मी येणार, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आणि सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन पुढची राजकीय भूमिका काय आहे ते जाहीर करणार आहेत. एक गोष्ट आहे की कामं होत नाहीयेत, कार्यकर्त्याची कामं होत नाहीयेत, निधी मिळत नाहीयेत, असा कार्यकर्त्याचा रेट आहे असं सांगितलं जाते त्यांच्याकडनं. काय परिस्थिती आहे? नाही, आमचं एकच म्हणणं आहे, जी काय राजकीय भूमिका ओमराजे घेणार आहेत की बाबा त्यांचा जो निर्णय असेल, त्यांनी जो निर्णय देतील त्याच्याशी आम्ही पाठीशी राहणार, एवढं आमचं ठरलेलं आहे. काय भूमिका घ्यायला पाहिजे ओमराजेने, एक मतदार म्हणून, कार्यकर्ता म्हणून, समर्थक म्हणून? निश्चितच ओमदादांची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्राला, जिल्ह्याला सगळ्यांना माहिती आहे की एक चांगलं काम करणारा नेतृत्व, चांगलं काम करणारा खासदार म्हणून त्यांची ओळख झालेली आहे. आणि सध्या त्यांना काम करत असताना ज्या अडचणी येत आहेत की त्याच्यासाठी आणि कार्यकर्त्यांची जर तुम्ही आताची समस्या पाहिल्या, कार्यकर्त्यांची त्यांच्या भागातली कामं होण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या बाबतीमध्ये जर समजा दादा जे काही निर्णय घेत असतील तर त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी पाठीशी आहे, त्यांच्या मागे आम्ही उभे आहेत. तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात? नाही, मी नगरसेवक होतो. नगरसेवक म्हणून आता सध्या काही निवडून आलेलो नाहीये. कदाचित ते कारण असू शकतील की त्याच कारणामुळे त्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव सुद्धा स्वीकारावा लागला होता. तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी होतात, काय होती परिस्थिती त्यावेळी? ती पण बोललं जाते खासदार असून मला नगरसेवक निवडून येत नाहीत, नगराध्यक्ष निवडून. नाही, या मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे आमदार राणा पाटील आहेत, नगरविकास खात्याकडून नगरोत्थान योजनेसाठी 140 कोटी रुपये रस्त्याला मंजूर झाले होते. जवळपास 20 महिने सत्ता केंद्रात, राज्यात भाजपची होती, परंतु जाणून बुजून त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊ दिली नाही. कारण नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राणा पाटलांनी हे काम अडवले होते. नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रथम सगळ्यात जास्त चर्चेला मुद्दा गेला असेल तर शहरामध्ये रस्त्याचा होता आणि त्यांनी आमच्यावर ठपका ठेवला की नगरपालिका निवडणूक होती, निवडणूक होत होती आणि नगरपालिकेची निवडणूक झाली, लागलीच या कामावरची स्थगिती उठली आणि कामं चालू झाली. काय भावना आहे? खरं तर ओमराजे म्हणलं की शिवसेना हे धाराशिवमध्ये समीकरण होतं, शिवसेनेने त्यांना ओळख दिली, मात्र आता सोडायच्या तयारीत, म्हणजे ठाकरेंना सोडायच्या तयारीत आहे. तसं काय झालेलं नाही अजून. दादानी बैठक बोलवलेली आहे आणि दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. पण तुम्हाला काय वाटतं? दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. काय असेल भूमिका? दादा जे निर्णय घेतील ते योग्यच घेतील. दादा जी सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करू दादाच. पण दादा तर म्हणतात कार्यकर्त्यांशी बोलणार, कार्यकर्त्यांचं ऐकून घेणार आणि त्यांच्या मनावर मी निर्णय घेणार. हो, बरोबर आहे की. मग आता दादा विचारायला चालू आहे किंवा विचारतात आम्हाला सगळ्यांना. तुम्ही जे निर्णय घ्याल ते योग्य म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. दादा घेतील निर्णय सगळे म्हणतात, पण तुमचा निर्णय काय? दादानी काय निर्णय घ्यावा? नाही, कसं आहे, कुठल्याही पक्ष किंवा संघटनेमध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा त्या पक्षाशी किंवा संघटनेशी आपल्या भावना जोडल्या जातात. निश्चितच म्हणजे मनातून हे होत आहे, पण कसं आहे, आपल्या नेत्याच्या पाठीमागं आपण जर अडचणीच्या काळात उभं राहायचं नाही तर मग केव्हा उभं राहायचं, म्हणून दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. पण काय घ्यावा निर्णय दादानी?
नाही आता बघू ना, चर्चा चालू आहे. आज दुपारी बैठक पण बोलवली आहे दादांनी, त्याच्यामध्ये काय निर्णय होईल तो बघूयात आपण. तुम्ही जुने शिवसैनिक दिसतायत, कपाळावर टिळाय भाऊ आहे. शिवसेनेतला ठाकरेंना सोडून जाणं हे अनेकांना रुचत नाहीये. ओमराजेंनी टीका होतीये त्यावर. जायला पाहिजे का त्यांनी निर्णयात फेरबदल करावा? नाही, जी ओमदादा निर्णय घेतील, आम्ही ओमदादाचे कार्यकर्ते, ते आम्हाला योग्य मान्य असेल. जो काय असेल त्या जो काय असेल ते असेल. आज बैठकी होणार आहे इथं 4 वाजता काहीतरी. जी दादा निर्णय घेतील ते आम्हाला कार्यकर्त्याला मान्य असेल. तर हे होते ओमराजे समर्थक. खरं तर 4 वाजता ओमराजे समर्थकांची बैठक आहे, ती धाराशिवमध्ये होतीये आणि या बैठकीनंतर ओमराजे त्यांची पुढची भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र कार्यकर्त्यांची भावना ही आहे की ओमराजे जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचं पूर्ण समर्थन असेल, त्या निर्णयासोबत आम्ही असू. आता त्यामुळे 4 वाजताच्या बैठकीत काय चर्चा होते, काय खल होतो आणि त्यानंतर ओमराजेंची भूमिका काय पुढे येते हे पाहावं लागेल. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.